श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. मी आज तुम्हाला दिवसभरातील तुमच्यासाठी जो लकी टाइम आहे, जो गोल्डन टाइम आहे, जो 1 मिनिट आहे की जो आपल्यासाठी गोल्डन मिनिट ठरेल. गोल्डन मिनिट म्हणजे काय की त्या वेळामध्ये तुमची जी कोणती इच्छा असेल, आपली काहीही इच्छा असू द्या, जी आपली इच्छा असेल ती आपण जर आपल्या मनात बोलली तर अगदी काही दिवसांमध्ये तुम्ही याचा अनुभव घ्याल की तुमची ती इच्छा पूर्ण होण्यासाठी ज्या काही अडथळे आहेत, ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होत आहेत आणि तुमची इच्छा म्हणजे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. किंवा बऱ्याच वेळेस म्हणजे तुम्ही एक्सपेक्ट पण केलं नसेल आणि अनएक्सपेक्टेडली तुमची इच्छा जी आहे ती पूर्ण झालेली तुमच्या लक्षात येईल किंवा याचा जो आनंद आहे, अनुभव आहे तो तुम्ही स्वतः घ्याल. आणि या उपायासाठी काहीही म्हणजे नियमांचं बंधन नाही. तुम्ही पिरियड्स असू द्या तुम्ही करू शकता, तुम्ही सुतक असू द्या करू शकता, स्त्रिया, पुरुष, मुलं, मुली, अगदी म्हणजे कोणीही हा जो उपाय आहे तो करू शकतो. याला कशाचंही बंधन नाही. इवन तुम्ही बेडवर झोपून, सोफ्यावर बसून, ट्रॅव्हलिंग मध्ये, ऑफिस मध्ये, तुम्ही तुमच्या शॉप मध्ये, म्हणजे तुम्ही जिथे कुठे आहात जगाच्या पाठीवर तिथे तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता. झोपून, बसून, उठून, काहीही करून, म्हणजे ज्या आपण अवस्थेमध्ये आहोत आणि आपला जर तो गोल्डन मिनिट आपण आला तर त्यावेळेमध्ये आपण आपली फक्त मनामध्ये इच्छा बोलायची आहे, व्हिज्युअलाइज करायचं आहे. म्हणजे जिथे कुठे मन एकाग्र की तुमची जी इच्छा आहे तुम्ही काउंट करू नका. 5 वेळा, 10 वेळा, 11 वेळा, म्हणजे जेवढा वेळ तुम्हाला आनंद मिळतो तुमची इच्छा रिपीट करून तेवढा वेळ तुम्ही मनात तुमची इच्छा रिपीट करा. जसं की तुम्हाला आता तुमचं एक घर घ्यायचं आहे तर मला माझं घर मिळालं आहे, तुमच्या एरियाचं नाव किंवा तुमच्या गावाचं नाव किंवा या ठिकाणी माझं घर मी बांधलेलं आहे, म्हणजे ती इच्छा पूर्ण झाली आहे. या पटीमध्ये एक छोटंसं अफर्मेशन तयार करायचं आणि ते रिपीटेडली आपल्याला बोलायचं आहे. जसं की आता तुम्हाला एखादा फ्लॅट घ्यायचा आहे तर मी माझा स्वतःचा 2 BHK फ्लॅट पिंपरी चिंचवड मध्ये, तुमचं जे एरिया आहे किंवा स्पेसिफिक, जसं की मी कोथरूडला घेतलेला आहे, जसं की मी कॅम्प मध्ये घेतलेला आहे, मी सोलापूरला घेतलेला आहे, तुमच्या एरियाचं नाव घेतला आहे. तुमची जिथे काही इच्छा आहे, जसं की मी शेत घेतलेलं आहे, मला जॉब मिळालेला आहे, माझं प्रमोशन झालेलं आहे, माझं लग्न झालेलं आहे, स्पेसिफिक एखाद्या व्यक्तीसोबत माझं लग्न झालेलं आहे, माझं लग्न जमलेलं आहे, जे काही तुमची इच्छा आहे ती झाली आहे अशी आपल्याला बोलायची आहे. आता तुमचा जो गोल्डन मिनिट आहे तो आपण कसा ओळखायचा? आपण प्रत्येकाने आपापला गोल्डन मिनिट आपल्याला काढायचा आहे. तो कसा काढायचा? अगदी म्हणजे 1 मिनिटाचं ते ट्रिक आहे, त्या पद्धतीने आपण काढू शकतो आणि आपली इच्छा जी आहे ती पूर्ण होऊ शकते. आता तुम्ही म्हणाल की इच्छा पूर्ण होऊ कशी शकते? तर पहिली गोष्ट बघा, तुम्ही हे ऐकलं असेल, आपले आजी आजोबा, आपल्या घरातील जी वडीलधारी मंडळी आहे त्यांना तुम्ही बोलताना किंवा सांगताना नेहमी ऐकलं असेल की दिवसभरातील अशी एक वेळ असते, असा एक क्षण असतो की ज्या वेळेस सरस्वती माता ही आपल्या जिभेवर असते आणि त्या वेळेला आपण जे काही बोलू त्या गोष्टी सत्य होतात, त्या खऱ्या होतात. आपण हे ऐकलेलं आहे. आणि ही गोष्ट ऐकलेली असेल की आपण ज्या घरामध्ये राहतो, आपण ज्या वास्तूमध्ये राहतो तिथे आपल्यासोबत वास्तू देवता सुद्धा राहत असते. आणि ज्या वेळेला आपण ज्या काही गोष्टी आपल्या मुखातून, आपल्या तोंडातून आपण बोलतो, ज्या निघतात त्या प्रत्येक गोष्टीला आपली वास्तू देवता तथास्तु म्हणत असते. मग त्या चांगल्या असू द्यात किंवा वाईट असू द्यात. आणि याच्यानंतर अजून एक प्लस पॉइंट सांगते की आता बघा, आपल्या बऱ्याच इच्छा असतात. बऱ्याच इच्छा तर कशा असतात बऱ्याच जणांच्या सांगू का, की कोणाकडे काही बघितलं त्यांच्याकडे ती गाडी बघितली की नाही माझी इच्छा आहे माझ्याकडे पण तशी गाडी असावी. कोणाकडे काही एखादी सोफा बघितला, नाही माझी पण इच्छा आहे माझ्याकडे ते असावं. म्हणजे आपल्या इच्छा काय आहेत, लोकांकडे जे आहे ते माझ्याकडे तसं असावं. तर या इच्छाला काही अर्थ नाही. इच्छा कोणत्या असाव्यात की ज्या तुमच्या मनातून, ज्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय, ज्या तुम्ही म्हणजे ज्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही धडपडताय त्या आपल्या खऱ्या इच्छा आहेत. आणि त्या इच्छासाठी नक्कीच आपण हा जो ट्रिक आहे किंवा हा जो उपाय आहे तो आपण करू शकतो. लवकरात लवकर जे आपण म्हणतो ना की त्या इच्छा पूर्ण करण्याचं काम, आपल्या प्रयत्नांना भाग्याची साथ, नशिबाची साथ मिळवून देण्याचं काम
हा जो उपाय आहे तो करेल. आणि रोज आपला जो गोल्डन मिनिट आहे त्यावेळेला जर रोज आपण आपली इच्छा बोलली तर आपलं आपल्या इच्छेवर कॉन्सन्ट्रेशन राहील. हा त्यामागील एक फायदा आहे. रोज 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 आणि जेव्हा आपण रोज रोज आपली इच्छा बोलू एका स्पेसिफिक वेळेवर टाइमवर, त्यावेळेला ती इच्छा आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जाईल. आणि ज्या वेळेला इच्छा रोज बोलल्याने आपल्या डोक्यात राहील तर त्यावेळेला आपण याच्यासाठी काय करू शकतो ते आपण मार्ग शोधण्याचा प्रयत्न करू. आपण धडपड करू की मी याच्यासाठी काय करू शकते. फक्त डोक्यामध्ये इच्छा आहे आणि कधीतरी जेव्हा फक्त बसलं तेव्हा इच्छा आठवली, हा ठीक आहे करू, हे करू, मग हे असं होऊन जातं. कुठेतरी आपण ना लूज पडतो. हा जो उपाय काय आहे करेल की आपल्याला जोश मध्ये, हाय व्हायब्रेशन मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे सगळ्यांनीच नक्कीच हा उपाय करा आणि आपली जी इच्छा आहे त्याच्यावर आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढेल, आपल्या व्हायब्रेशन्स हाय राहतील आणि डोक्यामध्ये इच्छा असली की त्याचे जे मार्ग आहेत ते आपल्याला मिळत जातील आणि त्या मार्गावर चाललं की आपली इच्छा जी आहे ती 100% पूर्ण होईलच होईल. आपण आपले गोल्डन मिनिट, आपला जो गोल्डन वेळ आहे तो कसा काढायचा. समजा आपण आता समजू की आज 15 तारीख आहे. 15 तारीख आहे आणि आता महिना कोणता सुरू आहे, जसं की नोव्हेंबर महिना. नोव्हेंबर महिना म्हणजे कितवा महिना, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर म्हणजे 11वा महिना. आणि आपण तारीख किती, आज तारीख किती आहे समजा बरं, आज तारीख किती आहे 15 तारीख. तर आपली गोल्डन वेळ कशी काढायची. आता 15 तारीख तर 15 आणि महिना कोणता आहे, 11वा महिना आहे तर 11 म्हणजे 15 वाजून 11 मिनिट हा झाला आपला 15 तारखेचा गोल्डन मिनिट, गोल्डन वेळ, गोल्डन टाइम. लक्षात आलं का तुमच्या. परत एक वेळा सांगते, जी आज डेट आहे ती आजची डेट घ्यायची. आपण समजा 15 तारीख आहे, आज ती 15 तारीख. हा महिना कोणता आहे, नोव्हेंबर महिना आहे. नोव्हेंबर महिना म्हणजे कितवा झाला आकड्यांमध्ये, 11वा महिना झाला. 15 म्हणजे पहिल्यांदा आपल्याला 15 लावायचं आहे. 15 ही तारीख झाली आजची आणि त्याच्यानंतर महिना कोणता आहे, 11वा. मग 15 पुढे आपल्याला 11 म्हणजे 15 वाजून 11 मिनिट हा झाला आपला आजचा 15 तारखेचा गोल्डन मिनिट, गोल्डन वेळ. तर 15 तारीख आता ही आपण आपल्या याच्यामध्ये कशी काढायची की 12, 1, 2, 3, 4 हे तुम्हाला अगदी सोपं सांगते. आता 15 म्हणजे किती, आपण 12 घ्यायचं. 12च्या नंतर 1, 15 म्हणजे काय, आपण समजा 12, 13, 14, 15 हे झाले 15. आपल्या घड्याळामध्ये 12च्या नंतर 1, 2, 3 सुरू होतात. बऱ्याच जणांना हे असं 13, 14, 15 हे आकडे लक्षात येत नाही. तर ते कसं ओळखायचं, 15 वाजून 11 मिनिट म्हणजे हे कसं ओळखायचं. तर 12च्या पुढे 1 म्हणजे 13, त्या 1च्या नंतर 2 म्हणजे 14, 2च्या नंतर 3 म्हणजे 15 हे झाले आपले आता 15. 15 म्हणजे 3, 12, 1, 2, 3, 1, 2, 3 ह्याचे पुढचे 3, 13, 14, 15, 1, 2, 3 हे झालं. 3 वाजून पुढचे 11 मिनिटं म्हणजे हा झाला आपला 15 तारखेचा गोल्डन वेळ, गोल्डन टाइम. आता 24 तारखेपर्यंत आपल्याला काय करायचं आहे की जी तारीख आहे ती सुरुवातीला ठेवायची. म्हणजे 15 तारीख आपण सुरुवातीला ठेवली आणि त्यानंतर जो महिना आहे म्हणजे 11वा महिना तो आपण नंतर लावला. म्हणजे आपली वेळ काय झाली की 15 वाजून 11 मिनिट ही आपली वेळ झाली. म्हणजे दुपारी 3 वाजून 11 मिनिट हा आपला गोल्डन वेळ झाला. या वेळेला आपण आपली इच्छा बोलली. आता 24 तारखेनंतर काय करायचं, जसं की आता 25 तारीख आहे किंवा 26 तारीख आहे तर आपल्याला काय करायचं, 25 तारखेपासून काय करायचं की जो महिना आहे, जसं की आता 11वा महिना तर ते महिना अगोदर घ्यायचा. म्हणजे 11 अगोदर घ्यायचे आणि जी आपली तारीख आहे जसं की 25 तारीख तर ती नंतर घ्यायची. म्हणजे आपलं कसं होईल 11 वाजून 25 मिनिट. आता 11 वाजून 25 मिनिट म्हणजे हे सकाळचे आपले 11 वाजून 25 मिनिट, जे आपले सकाळचे पहाटेचे 11 वाजून 25 मिनिट आहेत तर ते आपले 11 वाजून 25 मिनिट ही वेळ होईल. AM 11 वाजून 25 मिनिट AM या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. 24 तारखेच्या आधीपर्यंत तारीख अगोदर असेल आणि महिना नंतर असेल आणि 24 तारखेच्या नंतर महिना अगोदर असेल आणि तारीख नंतर असेल. खूप सोपं आहे. तुम्ही थोडासा व्हिडिओ मागे घ्या आणि शांतपणे ऐका, तुमच्या बरोबर लक्षात येईल. अगदी मी समजून सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने तुम्ही 12, 13, 14, 15 हा टायमिंग पण कसा ओळखू शकता सोप्या ह्याच्यात ते पण सांगितलेलं आहे. थोडं 2-3 मिनिट म्हणजे मागे घ्या व्हिडिओ आणि 2-3 वेळा बघा, तुमच्या लक्षात येईल. आणि या गोल्डन वेळेला आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे
ती रोजच्या रोज बोलत चला, नक्कीच आपली इच्छा पूर्ण होईल. ही लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक खूप सुंदर अशी विश मॅनिफेस्टेशन टेक्निक आहे, जी की आपण प्रत्येक जण इझिली फॉलो करू शकतो. बऱ्याच जणांना उपाय, सेवा या गोष्टी करण्यासाठी वेळ नसतो किंवा ते आवडत नाही, तर त्यांच्यासाठी ही लॉ ऑफ अट्रॅक्शनची टेक्निक जी आहे ती खूप सुंदर आहे. आपण प्रत्येकानेच ही ट्राय करायला हवी. याने काय होतं की आपल्या नशिबाला भाग्याची साथ मिळण्यासाठी मदत होते. श्री स्वामी समर्थ.